पाण्याची परिस्थिती लई बिकट आहे आम्हाला। आता आम्ही जो 15 किलोमीटरवरून पाणी चालू आहे सध्या। 72 मध्ये पाणी होतं, आज पाणी नाही। 72 मध्ये समजा अन्नधान्य नव्हतं, त्या टायमाला पाणी भक्कम होतं। आमच्यापेक्षा जनावरांचे लय हाल आहे। आता आमची इथून 300 जनावर गेले छावणीला। आता कासारवाडी म्हणून गाव आहे पलीकडे, तिथं पाणलोट क्षेत्र घेतलं, त्या गावाला आज टँकर नाही, टँकर मुक्त गाव आहे। इथं 2 किलोमीटर होते कासारवाडीला। आजच्या घडीला त्याला पाणी भक्कम आहे, हापशाला पाणी, हिरीला पाणी, डोंगर भागाला, हे डोंगर भागाला पूर्ण कट्टे झालेले, त्याच्यामुळं पाणी जिरलेलं आहे तिथं। आज त्या लोकांची परिस्थिती अशी की त्याला हापशीला नुसतं असं हालेलं तरी हांडा भरवतोय इथं 2 किलोमीटरवर। आणि आम्हाला तर पाणीच नाही की आम्हाला पाणलोट क्षेत्रामध्ये घ्या आमचं गाव, निदान आमचं नाही तर आमच्या पुढच्या पिढीचं तरी कल्याण होईल। पाहिलं तर मागच्या गावात कशी परेशानी पाण्याची, अजून आमच्या गावात टँकर नाही। तर सटीपासूनच आम्हाला टँकर होतं। आता हे काम सुरू झाल्यापासून आम्हाला, आता याच्यापासून आम्हाला लय पाणी आमच्या गावात होतं। म्हणजे आता सगळीकडेच नाही ना, पण आमच्या गावाला सध्या पण अजून आहे। आता लोकांना लय ताण आहे, पण आम्हाला इतका ताण नाही अजून। बांधलोट्याच्या कामामध्ये शेतीमध्ये बांधबंदिशी केली, दगडी बांध घातले, जाळी बंधारे केले, माती नाले घातले, सिमेंट बंधारे केले आणि सीसीटी खाल्ले, फॅट खाल्ले। अनेक फायदे झाले आमचे। यावर्षी फक्त एक पाऊस झाला वावाने, आणि तेवढंच एका पावसात ते 15-20 दिवस त्या कट्ट्यात पाणी थांबलं, जमिनीत पाणी ते पर्क्युलेशन झालं एरियाला, त्याच्यामुळं आता लोक पाणी आहे। पाणलोटामुळे इतकी ज्वारी झाली आम्हाला, आमच्या एरियाला पाणी आलं। पाणी आल्यामुळं आम्हाला 7 क्विंटल ज्वारी झाली, 1600 कडबा निघला। आता आमच्या गावात समजा असते 2-3 ढोर गेलेली याला छावणीवर, नाही तर बाकी कोणाची ढोर सुद्धा नाही छावणीवर। या तुम्ही गाव पाहून आले ना, या गावाच्या शिवारात याची शेती, यांच्याकडे 7 एकर ज्वारी होती। 7 एकर ज्वारी होती, त्याला खळं करायचं काम पडलं नाही। 2-2 फूट ज्वारी वाढे त्याची, 2-2, 3-3 फूट। आणि आमच्या ज्वारी 7-7 फूट वाढे, त्याला पीक आलं। कणस ज्वारी गिवारी आम्हाला 20-25 गोण्या ज्वारी झाली, जनावराला चारा झाला। पाणलोट क्षेत्राचं काम झाल्यापासून फरक पडला आमच्या एरियाला, नाहीतर आधीवर एवढं पाणी नव्हतं राहत। यावर्षी पाऊस नसून बी पाणी राहिलेलं आहे। एरीतून पाणी घेतलं, पाईपलाईन केली इथून, आणि पाईपलाईन करून मोर त्याला ठिबक जोड, आणि ठिबकनं पाणी मग झाडाला आहे। नाहीतर असं मोकळं पाणी द्यायचं म्हणल्याच्या नंतर पुरलं नसतं ते, पण ते ठिबकच्या यावाना पाणी थोडं लागतं, आणि पाणी थोडं लागून सनी झाडं चांगली असते।